सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं जे काय आपला पहिला राऊंड आहे यामध्ये लॉग इन कसं करायचं किंवा तुमचा नंबर लागलाय का नाही हे कसं चेक करायचं किंवा मेरिट नंबर तुमचा जो आहे हा कसा चेक करायचा वगैरे वगैरे या बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या. आता बघा जो पहिला राऊंड आहे याचे जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन ऑलमोस्ट झालेले आहे. उद्याचा दिवस पण त्यांनी दिलेला आहे म्हणजे 13 जुलै पर्यंत त्यांनी मुदत दिली. ज्या ज्या मुलांचा पहिल्या राऊंडला नंबर लागला असेल त्या मुलांनी जाऊन काय करायचं ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे. ज्यांचा नाही लागलेला त्यांनी काय करायचं आहे ते पण मी त्यांना आता ते पण मी तुम्हाला आता एका मिनिटात सांगून देतो. आता आपला जो दुसरा राऊंड आहे हा दुसरा राऊंड चालू होणार आहे. दुसऱ्या राऊंडच्या आधी तुम्हाला जर तुम्ही जे भरलेले ऑप्शन आहे ते ऑप्शन काही चेक करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. जर एखाद्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल म्हणजे ज्याने आतापर्यंत फॉर्म पण नाही भरला असे मुलं सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन करून पुढचे जेवढे पण राऊंड असतात याच्यामध्ये जो भाग आहे हा भाग घेऊ शकता. आता सर्वात पहिले जे ऑलरेडी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं लॉग इन कसं करायचं आणि इकडे कुठे तुम्हाला काय काय माहिती भेटणार आहे किंवा दुसऱ्या राऊंड साठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा फॉर्म भरायचा आहे ते पण आपण बघून घेऊ. आता सर्वात पहिले मी एखाद्या मुलाची तुम्हाला काय करतो लॉग इन करून दाखवतो. जी प्रोफाईल आहे ही संपूर्ण प्रोफाईल लॉग इन करून देतो. सर्वात पहिले ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे admission.dvt.gov.in. आता बहुतेक मुलांना ती माहिती पण झाली असेल. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात पहिले इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं काय म्हटलंय त्यांनी कॅन्डिडेट लॉग इन आणि खाली काय म्हटलंय रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. म्हणजे तुमचं ऑलरेडी जर रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. ज्यांचं झालं नसेल त्यांना पहिल्यापासून पूर्ण जो फॉर्म आहे हा फॉर्म भरावा लागणार आहे. पण अजून सुद्धा तुम्ही नव्याने सुरुवात करू शकताय. तर रजिस्टर कॅन्डिडेट वर टिक करतो मी. तुम्हाला एखाद्या मुलाची प्रोफाईल जी आहे ही प्रोफाईल लॉग इन करून दाखवतो. तर आता बघा इथं काय म्हटलंय आपला रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे, त्यानंतर पासवर्ड लागणार आहे आणि खाली कॅप्चा लागणार आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. नसेल माहिती तर तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन डीबीटी सर्च करा. डीबीटी नावाने सर्च केली तर तुम्हाला त्याचा मेसेज वगैरे जे काय असेल हा मेसेज वगैरे आलेला असेल त्याच्यावरच तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आणि पासवर्ड दोघं तुम्हाला भेटून जाईल. आता एखाद्या मुलाची मी तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करून दाखवतो. याने आपल्याला चॅनलवर मेसेज केला होता, व्हॉट्सअपवर पण मेसेज केला होता. तर याची प्रोफाईल तुम्हाला लॉग इन करून दाखवून देतो. इथं जे आपल्याला आपला पासवर्ड आणि आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा दोघं पुट करायचा आहे. तुम्हाला दाखवतो करून. हे अक्षर फक्त व्यवस्थित बघून घ्या, कॅपिटल स्मॉल, नाही तर ते लॉग इन होणार नाही. बरं, आता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन वर टिक करायचं. लॉग इन वर टिक केल्यानंतर बघा आता याची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल ओपन झालेली आहे. सेम तुमची पण अशीच दिसेल, काहीच बदल नाही जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरला असता. इथं चारीच्या चारी हे तुमचे कंप्लीट दिसतील. आता सर्वात पहिले नंबर लागलाय का नाही हे कसं समजेल. खूप म्हणजे तो पण विचारलं होतं सर आमची प्रोफाईल लॉग इन होत नाही आणि नंबर लागलाय का नाही हे समजतच नाही. मी तुम्हाला लाईव्ह लॉग इन करून दाखवलेलं. लॉग इनला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त जे तुमचं इंटरनेट कनेक्शन आहे हे थोडंसं चांगलं राहू द्या. जर नसेलच लॉग इन होत तर रात्रीच्या वेळी लॉग इन करा, आरामशीर लॉग इन होते. आता ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर येऊ आपण. याच्यावर टिक केल्यानंतर बघा तुमचं जेवढं काय असेल तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म, तुम्हाला जे तुमचे ऑप्शन बदलायचे ते, तुमचं ग्रॅव्हियन्स, तुमचं मेरिट नंबर जेवढं काय असेल ते सर्व आपल्याला काय करता येतं बघता येतं. आता याच्यात काय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगून देतो. दुसऱ्या राऊंड साठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायचा नाहीये. पण जर तुम्हाला फक्त ऑप्शन जे तुम्ही ऑप्शन भरलेले हे फक्त चेंज करायचे असेल तर ते तुम्ही चेंज करू शकता. सर्वात पहिले नंबर लागलाय का नाही हे कुठे बघायचं हे बघा. काय म्हटलंय 1 2 3 4 5 नंबरचं ऑप्शन अलॉटमेंट लेटर यावर टिक करायचं. यावर टिक केल्यानंतर इथं सूचना आलेली बघा धडधडीत. काय म्हटलं इथं यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड. म्हणजे पहिल्या मध्ये याला कोणत्याही प्रकारचं जे सीट आहे हे सीट भेटलेलं नाहीये. थोडक्यात याचा नंबर लागलेला नाहीये. मग आता जर तुम्हाला जर चेंज करायचं असेल ऑप्शन तर ते कुठून चेंज करायचे. तर वरतून 2 नंबरला बघा त्यांनी काय ऑप्शन दिलंय सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स. यावर काय करायचं टिक करायचं. यावर टिक केल्यानंतर बघा जर समजा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या आयट्यासाठी नवीन हे भरायचे असेल काय म्हटलंय ऑप्शन सिलेक्शन सेट करून नवीन आयट्यासाठी किंवा एका वेळेस आपल्याला 100 ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येतं. जास्तीत जास्त 100 ट्रेड जे आहे हे आपल्याला अप्लाय करता येतं वेगवेगळ्या आयट्यामध्ये. तर तुम्हाला ज्या आयट्यात पाहिजे त्या आयट्यात तुम्ही अप्लाय करू शकता. समजा तुम्हाला त्र्यंबक आयट्यामध्ये अप्लाय करायचं आहे तर इथं जे इन्स्टिट्यूट आहे ते शोधायची पाहिजे कोणती आपली गव्हर्नमेंट. त्यानंतर जिल्हा कोणता आहे नाशिक. तुमचा जो काय असेल मुंबई, नाशिक, नागपूर वगैरे वगैरे. तर नाशिक. तालुका कोणता आहे त्र्यंबकेश्वर. त्याच्यावर टिक केलं. आणि संस्था कोणती तर त्र्यंबकच्या ठिकाणी दोनच आपल्या संस्था आहे. एक आहे ती लांब आहे आणि एक त्र्यंबक मध्ये आदिवासी आयट आहे. यावर टिक केलं. आता यावर टिक केल्यानंतर काय म्हणायचं सर्च म्हणायचं. तर
त्या आयटम मध्ये ज्या आयटम तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यामध्ये सर्व ज्या ट्रेड आहे या सर्व ट्रेड आपल्याला डोळ्यासमोर दिसतात. काय म्हटलं इथं? कोपा, त्यानंतर इलेक्ट्रिशियन, त्यानंतर फॅशन, त्यानंतर फिटर, त्यानंतर मशिनिस्ट, त्यानंतर TDM. जी काय तुम्हाला लागत असेल त्याच्यावर फक्त काय करायचं, ऍड टू प्रेफरन्स लिस्ट. फक्त हे जे प्लस चिन्ह आहे लाल लाल दिसतंय फक्त याच्यावर टिक करायचं. लगेचच्या लगेच ते काय होईल, तुमचं जे काय तुम्ही प्रेफरन्स भरणार आहे त्याच्यामध्ये ते ऍड होऊन जाईल. आणि तुम्ही जे जे भरलेले आहे ते कोणत्या बाजूला बघायचं ते पण तुम्हाला सांगून ठेवतो. इथं बघा खाली उजव्या बाजूला काय म्हटलंय, स्टेप 2 प्रेफरन्स सिलेक्शन. आता ते सर्व सिलेक्ट केल्यानंतर यावर टिक करायचं. आता यावर टिक केल्यानंतर बघा तुम्ही जेवढ्या पण ट्रेड सिलेक्ट केल्या आहे त्या सर्व ट्रेड आपल्याला इथं खाली दिसतील. आता आपल्याला 4च ट्रेड सिलेक्ट केले. जर पहिल्या राऊंडला नंबर का नाही लागला, जर टक्के कमी असतील, तुम्ही ट्रेड जे आहे जास्तीत जास्त ट्रेड टाका. आलं लक्षात? ज्या तुमच्या आवडीच्या ट्रेड आहे, समजा आता याला इलेक्ट्रिशियन आवडते त्याने 1 नंबरला टाकलंय, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स आवडते तो 2 नंबरला, सर्व इलेक्ट्रिकल संबंधित आहे तर 4 ट्रेड याने टाकलेलं आहे, पण एकच आयट्यासाठी टाकलेलं आहे. समजा तुम्हाला अजून शंका असेल की आयटम मध्ये आपला नंबर नाही लागणार तर तुम्ही वेगवेगळ्या आयट्याला वेगवेगळ्या ठिकाणी काय करू शकता, प्रेफरन्स ऍड करू शकता. 100 प्रेफरन्स ऍड करायचा ऑप्शन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं पहिल्या राऊंडला एक नियम आपल्याला सांगितला होता की जर तुम्ही जे काही प्रेफरन्स भरताय, प्रेफरन्स म्हणजे काय, हे जे तुम्ही भरताय आता याने काय काय भरलेले, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, वायर आणि इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक असे याने 4 ऑप्शन भरलेले. समजा पहिल्या राऊंडला ज्याचा इथं नंबर लागला असेल, म्हणजे 1 नंबरच्या प्रेफरन्सला नंबर लागला असेल त्याला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावाच लागेल. ठीक आहे, रूलच तो आहे. आणि ज्याला दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा इथं कुठं पण नंबर लागला तरी पण तुम्हाला ऍडमिशन जे हे ऍडमिशन घ्यावाच लागेल. त्यामुळे ऑप्शन भरताना असेच भरा, 1 2 3 4 मध्ये असेच ऑप्शन भरा की जिथं नंबर लागल्यानंतर तुम्हाला त्या ट्रेड चालणार आहे. जर समजा दुसऱ्या राऊंड मध्ये याचा इथं नंबर लागला इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स आणि याने जर ऍडमिशन घेतलं नाही तर पुढच्या सर्व राऊंड मध्ये तो काय होत जाईल, बाहेर होत जाईल. त्यामुळे ट्रेड भरताना अशाच भरा त्या तुमच्या आवडीच्या आहेत किंवा त्या ट्रेड तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे, आणि ज्याचा नंबर नसेल लागत त्याने काय करा, पॅरलल ट्रेड भरा. जसं याने बघा याला इलेक्ट्रिशियन आवडते पण त्या ट्रेडच्या मेरिट जास्त आहे तर याने 1 2 3 अजून 3 वेगवेगळ्या ट्रेड टाकून ठेवले त्याच्याशी संबंधित आहे. समजा कोणाला फिटर आवडत असेल तर फिटर मध्ये नंबर नाही लागणार, मग फिटर टाका, मशिनिस्ट टाका, टर्नर टाका, त्याच्या आसपासच्या जेवढ्या ट्रेड आहे त्या सर्व टाका. मशिनिस्ट पण चांगली ट्रेड आहे, फिटर पण चांगली ट्रेड आहे. तर असे तुम्ही वेगवेगळे ऑप्शन, हे ऑप्शन स्वतः तुम्ही काय करू शकता, भरू शकता. स्वतः एकदा बघून आणि ते कन्फर्म करा, काहीच अवघड नाही. तर असं हे जे प्रेफरन्स आहे हे प्रेफरन्स तुम्हाला जर चेंज करायचे असेल तर करू शकता. समजा पुढचा प्रश्न काही मुलांनी विचारलं होतं, सर नाही चेंज केले तर, नाही चेंज केले तरी काही प्रॉब्लेम नाही. हे जे आहे त्यांनी दिलेले हे त्याचाच विचार करून, हेच विचारात घेऊन तुम्हाला जे काही तुमचा नंबर वगैरे लागणार आहे किंवा मेरिट लागणार आहे ते याच्यावरच सर्व आलं लक्षात. जर तुम्ही बदल केला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला फक्त दुसरी जी मेरिट लिस्ट आहे ही लागायची वाट बघावं लागेल. परत एकदा ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर येतो. जर समजा नंबर लागलाय का नाही बघायचं असेल तर ते अलॉटमेंट लेटर चेंज करायचं असेल तर हे ज्यांना कोणाला मेरिट नंबर बघायचा असेल किंवा ऍडमिशन घेतल्यानंतर पण चेक करायचं असेल तर इथं यायचं. आता इथं आल्यावर काय म्हटलंय मी, बघा किती नंबरला आहे, सबमिट ऍप्लिकेशन अँड मेरिट नंबर अँड ऍडमिशन स्टेटस 4 नंबरला खाली यायचं. इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमची कॅटेगरी, तुमचं हे, आणि इथं हे बघा मेरिट नंबर, स्टेट लेवल मेरिट नंबर, स्टेट लेवल कॅटेगरी नंबर, स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर, डिस्ट्रिक्ट लेवल वगैरे 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 त्यांनी सर्व नंबर इथं देऊन ठेवलेले आहे. तर हे कशासाठी, याच्याने आपल्याला एक अंदाज येतो आपला जो नंबर आहे नंबर लागणार आहे किंवा नाही लागणार आहे. आता याचा संपूर्ण स्टेटमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये चा नंबर किती, 1,62,422 एवढा लांब नंबर आहे. मग स्टेट मध्ये तर नाही लागणार, थोडं खाली खाली येऊ. HSC होम डिस्ट्रिक्ट वाईज, HSC नाही SSC बघू आपण, SSC होम डिस्ट्रिक्ट वाईज कॅटेगरी मेरिट नंबर. HSC म्हणजे 12वी प्रमाणे, पण त्याचं आपल्याला काही काम नाही कारण तुमचं जे ऍडमिशन आहे हे कोणत्या बेसवर होणार आहे, 10वीच्या बेसवर. मग SSC होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी नंबर किती याचा, 2,555. ठीक आहे, मग जेव्हा याचे 2,554 मुलांना ऍडमिशन भेटेल तेव्हा याचा नंबर लागेल, असं असतं. त्यामुळे हे जे नंबर आहे हे तुम्हाला फक्त कशासाठी आहे, माहितीसाठी आहे, बाकी याचा काही फारसा उपयोग नाहीये. तर मेरिट नंबर बघायचा असेल तर इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर याच्यात एक सर्वात महत्वाची गोष्ट जी मला पुढच्या राऊंडला कामात येईल ते म्हणजे व्हॅकन्सी सीट रिपोर्ट. ठीक आहे, व्हॅकन्सी सीट रिपोर्ट आपण तुम्ही नक्की चेक करून घ्यायचा. व्हॅकन्सी सीट रिपोर्ट म्हणजे काय, तुम्ही ज्या आयटममध्ये फॉर्म भरताय त्या आयटममध्ये किती जे सीट आहे हे सीट रिकामे ते तुम्हाला बघायला भेटेल. समजा आता याने सातपूर आयट्याला भरलेलं आहे, समजा मी गव्हर्नमेंट सिलेक्ट करतो, जिल्हा सिलेक्ट करतो, जिल्हा सिलेक्ट केला नाशिक, तालुका सिलेक्ट केला समजा नाशिक, याने तिथं भरलाय म्हणून सांगतो. आणि इन्स्टिट्यूट कोणती आहे, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक. ओके, सर्च केला. आता बघा सर्च केल्यावर काय आहे बघा, तर इथं आता मी जे त्याचा आयट्या सर्च केलेला आहे यामध्ये जेवढं पण ट्रेड आहे त्या पूर्ण ट्रेड मध्ये किती किती जागा काय काय रिकाम आहे ते आपल्याला इथं बघायला भेटतं. अवेलेबल सीट म्हणजे किती सीट आहे त्याच्यात, आणि वॅकंट सीट म्हणजे किती सीट उरलेले आहे. तर याने इलेक्ट्रिशियन भरलेले आहे, आपल्याला काय समजेल त्याचा नंबर लागेल का नाही. तर इलेक्ट्रिशियनला टोटल किती सीट आहे, समजा 60 सीट आहे, भरले किती गेलेले, एक मिनिट, टोटल टोटल किती सीट आहे,
तर 60 सीट आहे. कॅप राऊंडने किती भरले गेले 22. IMC ने किती भरले गेले 8. म्हणजे 22 आणि 8 30 सीट भरले गेले, उरले किती 30 सीट. तर म्हणजे अजून या आयटम मध्ये 30 ज्या जागा आहे या 30 जागा व्हॅकंट आहे. तर याचा जो नंबर आहे हा अजून सुद्धा लागू शकतो, आहे चान्सेस. तर असं असतं. म्हणून तुम्ही काय करा, जर बऱ्याच वेळा असं होतं मुलं काय करतात, तो IT आणि ती ट्रेड सिलेक्ट करून ठेवतात. समजा आता याने इलेक्ट्रिशियन सिलेक्ट केली, पण इथं सर्वीकडे 0-0 आलं, म्हणजे सर्व जागा भरून गेल्या, तर नंबर लागणार आहे का? नाही लागणार आहे. कारण जर तिथं जागा नसेल शिल्लक तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे का? तर नाही भेटणार आहे. त्यामुळे ट्रेड भरण्याच्या आधी व्हॅकन्सी रिपोर्ट पण एकदा काय करता, बघून घेता. तर अशी एकंदरीत ऍडमिशन रिलेटेड मी सर्व जी माहिती सर्व तुम्हाला सांगितलेली. याच्यात आणखी काय अडचण असेल तर खाली तुम्ही कमेंट करा, आणि पुढच्या राऊंडला प्रयत्न करत राहा, वेगवेगळ्या ट्रेड टाकत राहा. अजून 3 राऊंड होतील, टोटल 5 राऊंड होतील, आणि त्यानंतर जे ऍडमिशन उरतील त्यांचे जे समुपदेशन फेरी म्हणजे काउन्सिलिंग राऊंड आहे तो होईल. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला ऍडमिशन भेटायचे चान्सेस आहे. शेवटपर्यंत तुम्ही फक्त काय करा, व्हिडिओ बघत राहा, आणि हा जो फॉलोअप आहे ऍडमिशनचा हा फॉलोअप घेत राहा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.